तर 68व्या वर्षी निधन झालेल्या जयललिता यांची कारकीर्द देखील तितकीच मोठी राहिलेली आहे. त्यावर एक नजर टाकूयात. 24 फेब्रुवारी 1948 रोजी जयललिता यांचा जन्म झाला. राजकारणात येण्याआधी अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तामिळ, तेलुगू आणि कन्नड अशा तीनही भाषांमध्ये मिळून 140 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. MG रामचंद्रन यांच्या प्रेरणेतून त्यांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1983 साली पोटनिवडणुकीतून त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. 84 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर त्यांची निवड झाली. MGR यांच्या निधनानंतर जयललिता यांच्या हाती AIADMK या पक्षाची सूत्र आली. 1989 मध्ये तामिळनाडू विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद त्यांनी भूषवलं. तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या हा मानही त्यांना मिळाला. त्यानंतर 24 जून 1991 रोजी तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. 1996 साली विधानसभा निवडणुकीत जयललिता यांचा मोठा पराभव झाला. भ्रष्टाचार, विकास कामांच्या अभावामुळे जयललिता यांना हा पराभव सहन करावा लागला. 2001 मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी जयललिता यांना 30 दिवसांचा तुरुंगवासही झाला. 2001 मध्ये दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर त्या विराजमान झाल्या. 2011 मध्ये तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तर 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड त्यांना ठोठावला गेला. मात्र 2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तताही झाली. 2015 मध्ये जयललिता या पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. 2016च्या निवडणुकीत जयललितांच्या गळ्यामध्ये 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि मुख्यमंत्रीपदी असतानाच काल त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.